नमस्कार, मी आरती सावंत. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी उपवासाची चकली बनवलेली होती, पण काही कारणामुळे चकली फसली गेली. त्यामुळे चकलीचं पीठ वाया न घालवता मी चकलीचे तुकडे बनवलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. एकदम मस्तपैकी असे चकलीचे तुकडे झालेले आहेत. खूप सारे बनलेले आहेत एका पेलापासून. एकदम मस्तपैकी कुरुम असे आहे आणि ही चकली 15 ते 20 दिवस आरामात टिकते. कप साबुदाणा घेतलेला आहे. आपल्याला 3 मिनिटं साबुदाणा स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे. साबुदाणे चांगले भाजून घेतलेले आहे. त्यामध्ये साबुदाणे घालत आहे. 1 कप वरई घेतलेली आहे. ती आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे. वरई सुद्धा 3 मिनिटं चांगली भाजून घेतलेली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे. बारीक अशी पूड झालेली आहे साबुदाण्याची. वरई सुद्धा बारीक वाटून घ्यायची आहे. बारीक वाटून घेतलेली आहे. अर्धा कप राजगिरा घेतलेला आहे. तेही आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. नस मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं. लाल तिखट घालायचं आहे 2 चमचे. पिठामध्ये मसाले मिक्स करून घेऊया. तर मी तडक्या पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. कडकडीत गरम तेल घालत आहे. चमच्याने आपल्याला हे पीठ तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर हाताने आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे. तर ही टिप्स महत्त्वाची आहे. पाणी गरम केलेलं आहे ते घालायचं आहे. थोडं मळून घेऊया. थोडं पीठ घालून मळून घ्यायचं. ही प्लेट्स वापरलेली आहे. त्याची धार या साईडला पाहिजे आणि चोराला आपण तेल लावायचं आहे. ब्रशने सगळीकडून तेल लावा. भांड्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे जेवढं मावेल तेवढं आणि आपल्याला आता लॉक करायचं आहे. चकलीचे तुकडे पाडून घेऊया. तेल तर गरमच आहे. गरम तेलात चकलीचे तुकडे पाडून घेत आहे. आता लगेच आपल्याला चकली किंवा चकलीचे तुकडे पलटवायचे नाही आहेत. आता आपण पलटून घेऊया. आता आपण काढून घेऊया. हे बघा छानपैकी चकलीचे तुकडे झालेले आहेत. चाळणीवर मी हे चकलीचे तुकडे काढून घेईन. मी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्या फ्रेंड्स लोकांना हा व्हिडिओ नक्की